नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 8 ऑगस्ट 2025। तर चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाचे प्रश्न असतील जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात। ओके, तर आजचा पहिला प्रश्न आहे 1 ऑगस्ट 2025 मध्ये आशिया रग्बी अंडर-20 सेवन्स चॅम्पियनशिप 2025चे विजेतेपद आयोजन कोणते शहर करत आहे? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन ए, राजगीर बिहार। ओके, तर राजगीर बिहार या ठिकाणी ऑगस्ट 2025 मध्ये आशिया रग्बी अंडर-20 सेवन्स चॅम्पियनशिप 2025चे आयोजन केलेले आहे। ओके, तर चला आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात। पुढचा प्रश्न आहे जागतिक मत्स्य उत्पादनात भारताचे स्थान कितवे आहे? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल दुसरे। ओके, ऑप्शन बी याचं उत्तर असेल दुसरे। तर जागतिक मत्स्य उत्पादनामध्ये भारताचे स्थान जे आहे ते नुकतेच दुसरे आले आहे। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, चला पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन। तिसरा प्रश्न आहे बघा, भारतामध्ये अवयवदानाचे प्रमाण सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये आहे? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन ए, तेलंगणा। ओके, तर तेलंगणा या राज्यामध्ये अवयवदानाचे सर्वाधिक प्रमाण आहे। ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 4। नुकताच कितव्या नंबरचा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न झालेला आहे? ओके, तर याचं उत्तर असेल ऑप्शन सी, 61। ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 5 आहे 5 ऑगस्ट 2025 रोजी उत्तर काशी जिल्ह्यातील कोणत्या गावामध्ये ढगफुटी झाली आहे? ओके, तर याचं उत्तर असेल ऑप्शन डी, धाराली। ओके, तर धाराली याचं उत्तर असेल। तर धाराली या गावामध्ये उत्तर काशी या जिल्ह्यामधील हे जे गाव आहे येथे ढगफुटी झाली आहे। ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 6 आहे ऑगस्ट 2025 मध्ये जगुआर आणि लँड रोवर कंपनीचे पहिली भारतीय CEO कोण बनले आहेत? ओके, तर पहिले भारतीय CEO जे आहेत जगुआर आणि लँड रोवर या कंपनीचे ते बनले आहेत PB बालाजी। ओके, ऑप्शन ए याचं उत्तर असेल PB बालाजी। ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच उत्तर अमेरिका खंडातील 51 फूट उंचीच्या भगवान राम यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या देशात झाले आहे? ओके, तर याचं उत्तर असेल ऑप्शन बी, कॅनडा। तर कॅनडामध्ये भगवान राम यांच्या पुतळ्याचे जी उंची आहे 51 फूट, ओके, या पुतळ्याचे अनावरण झाले आहे। ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 8 आहे दरवर्षी राष्ट्रीय हातमाग दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? ओके, तर याचं उत्तर असेल ऑप्शन ए, 7 ऑगस्ट। ओके, तर दरवर्षी आपण राष्ट्रीय हातमाग दिवस 7 ऑगस्ट रोजी साजरा करतो। ओके, तर चला थोडीशी माहिती पाहूयात। पहिला भारतीय हातमाग दिवस 7 ऑगस्ट 2015 मध्ये साजरा करण्यात आला होता। ओके, आणि हा जो दिवस आहे याच्या साजरा करण्याच्या पाठीमागचा उद्देश जो आहे तो आहे भारतीय हातमाग क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करणे, स्थानिक हातमाग वस्त्र निर्मात्यांना प्रोत्साहन देणे, स्वदेशी आणि आत्मनिर्भर भारताला चालना देणे। ओके, तर हे त्यांचे उद्दिष्ट आहेत। आणि चला पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन। नुकतीच ऑपरेशन मुस्कान 11 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या संस्थांनी 7600हून अधिक मुलामुलींची सुटका केली आहे? ओके, तर ऑपरेशन मुस्कान 11 अंतर्गत नुकतेच तेलंगणा पोलिसने ही कामगिरी केली आहे। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन ए याचं उत्तर असेल
तेलंगणा पोलीस. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आणि शेवटचा क्वेश्चन आहे आजचा. कोणत्या राज्याच्या अंतर्गत छावा राईड ॲप हे सुरू करण्यात आले आहे? ओके, हे सुरू करण्यात येणार आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, छावा राईड ॲप हे महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात येणार आहे. ओके, तर उत्तर असेल याचं ऑप्शन सी, महाराष्ट्र. ओके, तर चला थोडीशी माहिती पाहूयात या छावा ॲपबद्दल. छावा राईड ॲप ही एक खाजगी रिक्षा सेवा पुरवणारी मोबाईल ॲप्लिकेशन सेवा आहे. ओके, जी की सोलापूर शहरामध्ये सुरू करण्यात आली आहे. ओके, ज्याचा उद्देश आहे महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि रोजगाराचा विचार करून तयार करण्यात आलेली ही एक प्रणाली आहे. ओके, तर याचा जो उद्देश आहे विद्यार्थी मित्रांनो, तो एक्झॅक्ट आहे की महिलांचे जे सुरक्षितता आहे आणि रोजगाराचा जो विचार करून आहे महिलांचा, तो विचार करून हे ॲप बनवण्यात आले आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.